पॅराशूट हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर हवेत उडणारे पॅराशूट येतील, पण आम्ही ज्या पॅराशूट बद्दल सांगणार आहोत ते हे पॅराशूट नाहीयेत, तर ते आहे केसाला मुळापासून घट्ट करणारं नारळाचं तेल. होय मंडळी, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात हे पॅराशूट तेल आहे. लहानपणापासून आपण ती निळी बाटली पाहत आलोय. पण कधी तुम्ही विचार केलाय का की यात नारळाचं तेल असताना त्याला पॅराशूट तेल असं का म्हणतात? या पॅराशूट तेलाला खरेदी करण्यासाठी एका मल्टीनॅशनल कंपनीनं आपली सगळी ताकद पणाला लावली होती. पण पॅराशूटच्या मालकानं हार मानली नाही. अखेर ज्या कंपनीनं पॅराशूटच्या मागे आपली सगळी एनर्जी खर्च केली, ती कंपनी पॅराशूटनं खरेदी करून एक मोठा धडा त्या काळात घालून दिला होता. काय होती या दोन कंपन्यांमधली लढाई, पॅराशूटने ती कशी जिंकली, हे सगळं आपण आज या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. एक सामान्य भारतीय कुटुंब, हातात मर्यादित साधन सामुग्री, समोर जगातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आणि त्यांच्याकडून मिळालेली थेट धमकी की तुमची कंपनी आम्हाला विका, नाहीतर आम्ही तुम्हाला बाजारातून संपवून टाकू. अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढत एका छोट्या व्यवसायानं उभारलेल्या साम्राज्याची ही एक प्रचंड प्रेरणादायी कहाणी आहे. हे प्रेरणादायी साम्राज्य आहे पॅराशूट नावाच्या एका तेलाच्या त्या निळ्या बाटलीचं. या महासंग्रामाची सुरुवात झाली 1862 मध्ये, जेव्हा गुजरातच्या कच्छ मधील भचाऊ गावचे कांजी मुरारजी केवळ एका स्वप्नाच्या जोरावर रिकाम्या हाताने मुंबईत आले. त्यांच्या मुलाने म्हणजेच वल्लभदास यांनी मुंबईत काळ्या मिरीचा म्हणजेच मरीचा इतका अफाट व्यापार केला की संपूर्ण मुंबई त्यांना मरीवाला म्हणून ओळखू लागली आणि हेच त्यांचं अधिकृत आडनावही बनलं. पुढे 1948 मध्ये याच कुटुंबानं बॉम्बे ऑइल इंडस्ट्री स्थापन केली आणि 15 किलोच्या आवाढव्य गंजणाऱ्या पत्र्याच्या डब्यातून खोबरेल तेल विकायला सुरुवात केली. 1971 मध्ये जेव्हा अवघ्या 21 वर्षांचे तरुण हर्ष मारीवाला व्यवसायात आले, तेव्हा त्यांनी हा पारंपरिक पॅटर्न बदलून खोबरेल तेल प्लास्टिकच्या निळ्या बाटलीत विकायचा धाडसी निर्णय घेतला. पण मुंबईच्या घाऊक व्यापाऱ्यांनी माल दुकानात ठेवायला साफ नकार दिला, कारण दुकानातील उंदीर प्लास्टिक कुरतडतील आणि तेल सांडून नुकसान होईल अशी त्यांना भीती होती. हर्ष मारीवाला यांनी हार मानली नाही. त्यांनी अशा डिझाईनची गोल बाटली बनवली ज्यावर उंदरांना दात लावता येणार नाही. त्यांनी दुकानदारांचा विश्वास जिंकण्यासाठी एक भुकेला उंदीर पिंजऱ्यात बंद केला आणि त्याला ती निळी बॉटल खायला दिली. पण या उंदराला शेवटपर्यंत ही बॉटल कुरतडता आली नाही. उंदरांना हार मानावी लागली, त्यामुळे दुकानदारांचा विश्वास बसला आणि पॅराशूटचा ब्रँड घराघरात पोहोचला. पुढचं आव्हान होतं किमतीचं. सरकारने हेअर ऑइलवर प्रचंड टॅक्स लावला होता. त्यावर हर्ष यांनी तेलात कोणताही सुगंध न मिसळता ते 100% शुद्ध ठेवलं. बाटलीवर कुठेही हेअर ऑइल न लिहिता प्युअर कोकोनट ऑइल लिहिलं आणि त्यावर खाद्यपदार्थाचा लोगो लावला. टॅक्स वाचला, तेल स्वस्त झालं आणि ग्राहकांचा विश्वास दुणावला की जे तेल खाण्या इतकं शुद्ध आहे ते केसांसाठी तर उत्तमच असणार आहे. पण खरा थरार उडाला 1990च्या दशकात, जेव्हा मारीवाला आपल्या घरात पेपर वाचत बसले होते, तेव्हा त्यांच्या टेबलवरील टेलिफोन खणाणला. मारीवाल यांनी रिसिव्हर उचलून हॅलो म्हणत स्वतःचा परिचय द्यायला सुरुवात केली. तिकडून बोलत होते जगातील सर्वात मोठ्या FMGC उद्योग साखळीतील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे मालक. त्यांनी इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता पॅराशूटला खरेदी करायची थेट ऑफर दिली. तेव्हा हिंदुस्तान युनिलिव्हरने निहार या नावाने तेल मार्केटमध्ये आणलेलं होतं. या निहार तेलाला कोणाचीही स्पर्धा नको होती, या उद्देशाने त्यांनी पॅराशूट कंपनी विकत घेण्याचा चंग बांधला. युनिलिव्हरच्या ऑफरने मारीवाला क्षणभर थबकले आणि त्यांनी शांतपणे पॅराशूट कंपनी विकण्यास स्पष्ट नकार दिला. हर्ष मारीवाला यांनी एका झटक्यात नकार दिला, तेव्हा विदेशी कंपनीच्या अधिकाऱ्याने ताठ्याने धमकी दिली की मॅरिको हे सुकलेलं पान आहे, आमच्या एका फुंकारने ते उडून जाईल. या धमकीने खचून न जाता हर्ष मारीवाला यांनी हा आपल्या अस्मितेचा आणि देशाचा लढा मानला. त्यांनी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उडवण्याऐवजी भारताच्या ग्रामीण भागातील शेवटच्या किराणा दुकानापर्यंत पॅराशूट पोहोचवण्यावर भर दिला. सुरुवातीला काही राज्यात असलेली पॅराशूट हळूहळू देशात सर्वदूर पसरू लागली. भारतीय ग्राहकांचा या निळ्या बाटलीवरील विश्वास आणि एका भारतीय उद्योजकाची जिद्द इतकी मजबूत होती की त्यांनी विदेशी ब्रँडला धुडकावून लावलं. तब्बल 10 वर्ष चाललेल्या या अभूतपूर्व कॉर्पोरेट युद्धात शेवटी जागतिक महाकाय कंपनी थकली आणि 2006 मध्ये इतिहास घडला. ज्या कंपनीनं पॅराशूटला संपवायची धमकी दिली होती त्यांनीच हात टेकले आणि स्वतःचा निहार ब्रँड हा मॅरिको कंपनीला विकून टाकला. उंदरांच्या भीतीपासून ते जागतिक महाकाय ब्रँडला धूळ चारणारा पॅराशूट आज भारताच्या 50%हून जास्त बाजारपेठेवर राज्य करतोय. पण या सगळ्यात तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल की पॅराशूट हे या तेलाला नाव का पडलं? त्याचं कारण असं होतं की पॅराशूट हे नाव देण्यामागे एक कथा आहे.
त्या काळात जागतिक युद्धाच्या सावटाखाली जग असताना भारताने पहिल्यांदा आपले सैनिक पॅराशूटमधून सेफली लँड होताना पाहिले होते. त्यामुळे भारतीयांना पॅराशूटबद्दल एक विशेष आकर्षण निर्माण झालं होतं आणि त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडी पॅराशूट नाव होतं. पॅराशूट म्हणजे सेफ्टी हे त्यांच्या मनामध्ये भिनलेलं होतं. मारीवाला यांनी हेच हेरलं आणि केसांना सेफ्टी पुरवणारं म्हणून पॅराशूट हे नाव या तेलाला देण्यात आलं. ही कहाणी आपल्याला शिकवते की समोर संकट कितीही मोठं असलं तरी जर तुमच्याकडे जिद्द, बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही शक्तीला हरवू शकता. एका भारतीय कुटुंबाची ही अभिमानास्पद गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवर्जून कुठल्या विषयावरील व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.